पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आता हा प्रत्यक्ष कुंडलिनी योगाचा विषय सुरू होत आहे। या विषयामध्ये त्यांनी जी मांडणी केली आहे त्या मांडणीमध्ये आपल्याला नेमकं काय समजून घ्यायचं आहे त्याचा आधी आपण थोडा विचार करू। आपण अनेक वेळा योग हा विषय बघताना किंवा या अध्यायाची सुरुवात करताना पण योगाचे 4 प्रकार आपण बघितलेले की एक ध्यान योग आहे, एक मंत्र योग आहे, एक लय योग आहे आणि एक हठ योग आहे। त्यातला ह्या कुंडलिनी योगाशी निगडीत जो विषय आहे तो हठयोगाशी निगडीत आहे। कुंडलिनी योग हा हठयोगाशी जोडलेला आहे, कुंडलिनी योग हा ध्यान योगाशी जोडलेला आहे। त्यामुळे ध्यानयोग आणि हठयोग या 2 योगांचं साधारण संमिश्रण या कुंडलिनी योगामध्ये आहे। मंत्रयोग तर आहेच, म्हणजे त्याच्यामध्ये काही विशिष्ट मंत्राचा जप करतो योगी असं नाही कुंडलिनी योगी, परंतु त्या ठिकाणी लययोग मंत्रयोग कुठे अंतर्भूत आहे। कोणत्या पातळीवरती कदाचित त्याचा उपयोग होत असेल, पण विशेषत्वाने ह्या योगाची सुरुवात कशाने होते म्हटलं तर आपल्याला हठयोगाने म्हणावं लागेल। हा जो पुढचा जो योगाचा भाग त्यांनी घेतला आहे तो भाग म्हणजे ध्यानाचा। आता आपण जिथे येऊन पोचलो काल आपण पाहिलं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आता सर्व प्रकारांनी इंद्रिय नियंत्रणात आणून, चित्त नियंत्रणामध्ये आणून आणि आपली क्रिया नियंत्रणामध्ये आणून, या 3ही गोष्टी नियंत्रणात आणून आपल्याला या ठिकाणी साधनेसाठी बसायचं आहे। ज्या आसनावर बसायचं आहे, ज्या स्थानाच्या ठिकाणी जाऊन साधना करायची ते स्थान सांगितलं, त्या आसनाचं स्वरूप सांगितलं की शक्यतो दर्भासन असावं, आसन फार उंच असू नये, आसन फार नीच असू नये। त्याचबरोबर या साधनामध्ये किंवा या आसनांच्यामध्ये आपल्याला कोणतं प्रत्यक्ष योगाचं आसन करायचं आहे तेही त्यांनी सांगितलं। त्यांनी सांगितलं की आपल्याला वज्रासनात बसायचं। त्यांची वज्रासनात बसण्याची जी पद्धती आहे ती त्यांनी इथे वर्णन करून सांगितली आहे। अर्थात आपल्याला त्या पद्धतीचं आकलन अवघड आहे, कारण प्रत्यक्षामध्ये त्यांनी ती पद्धत सांगायची आणि समोरच्यांनी अवलंबायची हीच खरं म्हणजे योगशास्त्रामधली एक भूमिका आहे। जसं स्वामी स्वरूपानंदांसारखे आजकालच्या काळातले किंवा त्यांच्या थोड्या मागच्या काळातले वासुदेवानंद सरस्वतींच्या सारखे हे ध्यान मार्गाने, योग मार्गाने आणि आत्ता अजूनही ती गादी चालू आहे। अर्थात ही दोन्ही मंदिरं आहेतच, वासुदेवानंद सरस्वतींची गादी, पुढे पुण्यामध्ये गुळवणी महाराजांच्या पुढे आत्ता
संस्था म्हणून चालते. म्हणजे दत्त महाराज कवीश्वरांच्या नंतर तिथे आता शरदजी जोशी म्हणून तो विषय बघतात. त्यांचा कुंडलिनी योग जो आहे त्याला कुंडलिनी योग म्हणतात का म्हणत नाहीत हा आपल्याला इथे ह्याच्याशी निगडित आहे म्हणून नाही, पण प्रत्यक्ष पुण्यामध्ये तो संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायामध्ये लोक असं तोंडाने म्हणतात की कुंडलिनी जागृत होते किंवा कुंडलिनी जागृत केली जाते. पण ही लोकांनी निर्माण केलेली एक भूमिका आहे. वास्तविक पाहता तिथे बोलण्याची भाषा जी आहे किंवा तिथे ज्याला आपण तांत्रिक भाषा म्हणून म्हणजे जास्तीत जास्त टेक्निकल लँग्वेज असं जर आपण म्हटलं की प्रत्यक्ष पारिभाषिक शब्द त्याच्याकरता काय, तर त्यांच्याकडे जी दीक्षा दिली जाते त्या दीक्षेला शक्तिपात दीक्षा असं म्हणतात. तर त्या दीक्षेचं स्वरूप पुन्हा परंपरागत आहे. आपल्या पुढे हे सगळं मांडण्याचं कारण एवढंच की हे कुंडलिनी योग वगैरे असे कुठे वाचून करण्याचे विषय नाही आहेत. ते परंपरेतून आपल्याकडे आले पाहिजेत. कोणाच्या तरी योग्य मार्गदर्शन पाहिजे. तिथे ते शक्तिपात दीक्षेचे जे अधिकारी किंवा त्या आता पुण्यात असलेल्या संप्रदायाच्या मागे असणारे जे गुरु ते म्हणजे लोकनाथ तीर्थस्वामी, ते बंगालचे होते. त्यांनी दीक्षा दिलेली आहे आणि ती दीक्षा त्यांनी गुळवणी महाराजांना दिली आणि गुळवणी महाराजांनी त्या शक्तिपात दीक्षेचा प्रसार केला. त्याची एक शाखा म्हणू आपण, ती महाराष्ट्रातली शाखा आता इथे पुण्यात आहे आणि याच संप्रदायाची दुसरी शाखा जालन्यामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये आहे. आणि तिथे संप्रदायाची दीक्षा कशी दिली जाते माहीत नाही. आता पुढे पुढे त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून अनेक लोकांच्याकडे ती शक्तिपात दीक्षा देण्याचं सामर्थ्य किंवा जे काही संक्रमण असेल आपल्याला काही माहीत नाही ते काय त्यांना कशा प्रकाराने ती विद्या संक्रमित करतात, परंतु त्याचं संक्रमण असं पिढीमध्ये कुणाकुणाला केलेलं आहे. दत्त महाराज कवीश्वरांनी कुणाला केलं नाही, पण त्याच्या पुढे मात्र आता काही मंडळी आहेत की जी मंडळी त्या शक्तिपात दीक्षेचा विषय किंवा तो संप्रदाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. आता ही शक्तिपात दीक्षा म्हणजे कुंडलिनी नाही हे मी आपल्याला का सांगू शकते, कारण गुळवणी महाराजांना एका अधिकारी व्यक्तीने त्यांच्या इथे असताना म्हणजे मी माझ्यासमोरच मी ऐकलेलं आहे, चक्षुर्वै सत्यमय आणि माझ्याच कानाने ऐकलं आहे. त्यामुळे श्रौत प्रमाण आहे म्हणजे आपण ऐकण्याचं श्रवण प्रमाण ज्याला आपल्या अनेक प्रमाणांच्या मध्ये श्रवण हे सुद्धा एक प्रमाण मानलं आहे. म्हणजे एवढंच नाही तर आजच्या रिसर्च मेथडॉलॉजीनी सुद्धा या मागच्या विषयांच्यावरती जर काही संशोधन चालू असेल म्हणजे ओरिएंटल सब्जेक्ट्सवरती जर रिसर्च चालू असेल तर काही सनातन गोष्टींच्या बाबतीमध्ये शृंखला तुटलेल्या असतात. तर तिथे प्रमाण कसं मिळवायचं, कळणार कसं की हे कसं चालतं, तर त्याकरता म्हणून एक प्रमाण मान्य आहे. आपल्याकडे परंपरेत तर मान्यच आहे की मी कुणाच्या तरी मुखातून ऐकलं आहे, ज्याच्या मुखातून ऐकलं आहे तो त्या विषयाचा अधिकारी आहे, तो विद्यमान आहे आणि मग ते प्रमाण आपल्याला तिथे नोंदवता येतं की हे श्रवणातून मिळालेलं प्रमाण आहे. म्हणजे तसं श्रौत प्रमाण आहे, हे अमक्या व्यक्तीकडून अमक्या व्यक्तीने घेतलं म्हणून त्या प्रमाणाला मान्यता द्यायला काही अडचण नाही आहे. तर असं त्या प्रमाणाचं जे स्वरूप आहे तर त्याप्रमाणे गुळवणी महाराजांना त्या अधिकारी व्यक्तीने विचारलं की 2 प्रश्न मला विचारायचे. ते म्हणाले जरूर विचारा. तर त्यांनी सांगितलं माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण जी दीक्षा देता ती दीक्षा म्हणजे कुंडलिनी योगाची आहे का? ते म्हणाले नाही, हा कुंडलिनी योग नाही. मग ते म्हणाले माझा पुढचा प्रश्न खुंटला. म्हणजे माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या पहिल्या प्रश्नातच मिळालं आणि त्यामुळे शक्तिपात दीक्षा ही एक स्वतंत्र भूमिका आहे आणि कुंडलिनी योग ही एक स्वतंत्र भूमिका आहे. पण तुम्ही म्हणाले एवढं सांगायचं कारण काय? सांगायचं कारण एकच की युनिव्हर्सिटीच्या लेव्हलवरती कुंडलिनी योग म्हणून शक्तिपात दीक्षेवरती जो प्रबंध सादर झाला तो मान्य आहे. मग तो जर युनिव्हर्सिटीच्या लेव्हलला मान्य झाला असेल तर शक्तिपात दीक्षा हा कुंडलिनी योगाचा भाग आहे किंवा कुंडलिनी योगच आहे हे अनायासे मान्य झाल्यासारखं आहे. म्हणून तो ग्रंथ जर वाचला तर असं वाटू शकेल की या 2 गोष्टी एक आहेत
आणि ज्याला जे वाटायचं ते त्यांनी वाटून घ्यावं, त्यालाही काही अडचण नाही आहे. त्याचं कारण असं की परंपरागत ज्या गोष्टी येणार आहेत आणि परंपरेनेच ज्या गोष्टी प्राप्तही होणार आहेत आणि फलितही होणार आहेत, त्या गोष्टीमध्ये चर्चेला काही फार महत्त्व नाही. चर्चेने काही कोणता विषय मिळतो असं काही नाही आहे. म्हणजे मिळतो याचा अर्थ की नुसता हा योग आम्ही असा समजतो, हा योग आम्ही असा समजतो, या योगाला आम्ही हे नाव देतो. नावं देऊन काही त्या योगाचं फल मिळत नाही. नावं घेऊन काही तो योग प्रत्यक्षामध्ये आचरण करता येत नाही. त्यामुळे कुंडलिनी योग कशाला म्हटलं आहे याचा विचार जर आपण केला आणि अन्य ठिकाणी कुंडलिनीच्या संबंधाने जे जे लिखाण आहे ते जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की लोकांनी कुंडलिनी योगावरती काही काही म्हटलं आहे, परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी जशी ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण प्रक्रिया बारकाव्याने सांगितली आहे अशी आपल्याला कुठे दिसत नाही. म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं आहे की हा योग मी आपल्याला त्याचं रहस्य भेद करून सांगतोय की ह्या योगाचं स्वरूप मी तुमच्या पुढे मांडणं अवघड आहे, कारण हा गुरुपदिष्ट मार्ग आहे. त्या मार्गानेच तो विषय जाणायचा आहे आणि त्याचं फल मिळवायचं आहे. परंतु या योगाच्या संदर्भामध्ये त्याची पार्श्वभूमी म्हणून जर विचारात घ्यायची असेल तर याचा संबंध कशा कशाशी येतो, तर याचा संबंध आमच्या ह्या सगळ्या षटचक्रांशी आहे की ह्या चक्रांचं भेदन करत शक्ती ही देहामध्ये मार्गक्रमण करते. ती कुठून कुठे मार्गक्रमण करते हा जर आपण विषय विचारात घेतला, त्याच्यात स्थान 3 किंवा 3 प्रकार विचारात घेतलेले बंधांचे, एक मूलबंध, एक उडियान बंध आणि जालंधर बंध, असे 3 बंध आहेत. मूलबंध हा अगदी आपल्या धडाच्या तळाशी असणारा मुळाच्या ठिकाणी, मुळाच्या आधाराशी असलेला जो बंध आहे, ज्याला ॲनल माउथ आपण म्हणतो, त्या ॲनल माउथच्या इथे म्हणजे गुदद्वाराच्या इथे त्याचं स्थान आहे. ते मूलाधार चक्र जे आहे ते त्या स्थानावरती आहे. स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते नाभी आणि गुदद्वार यांच्या मध्यावरती, ओटीपोटाच्या मध्यावरती ते चक्र आहे, जे स्वाधिष्ठान चक्र आहे. त्यानंतरचं जे 3रं चक्र ते मणिपूर चक्र, ते नाभिस्थानावरती आहे. त्यानंतरचं जे चक्र आहे ते अनाहत चक्र, ते हृदयाकाशाच्या ठिकाणी हृदयाशी आहे. त्यानंतरचं विशुद्धी चक्र ते कंठापाशी आहे. त्यानंतरचं चक्र आज्ञाचक्र आहे. ते आज्ञाचक्र या 2 भुवयांच्या मध्ये आहे आणि ज्या चक्राशी जाऊन पोचायचं आहे किंवा ज्याला स्पर्शायचं आहे त्याला सहस्रार चक्र असं म्हणतात. ते मस्तकामध्ये आतल्या बाजूला अगदी ह्या वरच्या टाळूच्या खाली असं साधारण त्याचं स्थान आहे. आता योगाच्या पद्धतीने किंवा योगाच्या मार्गाने जर विचार करायचा तर ह्या चक्रांचं काम काय, हे प्रत्येक चक्र म्हणजे आमच्या शरीरामधलं खरं म्हणजे मर्मस्थानच आहे. त्या ठिकाणी शक्तीची केंद्र आहे. तिथे तिथे शक्तीचं उद्घाटन होत जातं, म्हणजे शक्ती अधिकाधिक प्रकट होत जाते. मूलाधार चक्राशी काय आहे, मूलाधार चक्राशी जी शक्ती आहे ती शक्ती बहिर्मुख आहे. ते जे स्वरूप आहे शक्तीचं, तिथे असलेली शक्ती जी आहे ती बहिर्मुख आहे. त्याचं वर्णन काय केलं आहे, त्या चक्रापाशी असलेली शक्ती म्हणजे कुंडलिनी. कुंडल म्हणजे काय, वेटोळ, आणि कुंडलिनी म्हणजे घातलेलं कशाचं तरी वेटोळं, त्या वेटोळ्याचं स्त्रीलिंगी रूप. कुंडल म्हणजे तो कुंडल, ते कुंडल असं होऊ शकतं. आता ती शक्ती आहे, ती आहे म्हणून तिचं स्त्रीलिंगी रूप कुंडलिनी आहे. तर ते शक्तीचं रूप आहे म्हणून कुंडल कुंडलिनी. आणि कानात घालतो ते कुंडल. त्यामुळे आणि जो कुंडल आकार आहे म्हणजे गोल आकार आहे तो म्हणून सुद्धा पुल्लिंगी सुद्धा तो कुंडल, कारण मुलांची नावं सुद्धा कुंडल असतात. तो शब्द पुल्लिंगी संस्कृतामध्ये वापरलेला आहे. त्यामुळे 3ही लिंगामध्ये कुंडल शब्द आहे. ही जी कुंडलिनी आहे, ही कुंडलिनी म्हणजे जिनी वेटोळं घातलंय ती कोण आहे, तर तिचं वर्णन असं केलंय, अधोमुख सर्पिणी.
म्हणजे ती सर्पाकार आहे आणि अधोमुख आहे. म्हणजे तिचं मुख जे आहे ते शरीरामध्ये आत वर नाही आहे, तर ती मुख खाली खाली आहे तिचं मुख. आणि ती 3.5 वेटोळे घालून, तिथे 3 वेटोळे 3.5 वेटोळे तो शब्द म्हणायचाच आहे, तर वेटोळे घालून ती बसलेली आहे. आता ती जी अधोमुख सर्पिणी आहे ती आता काय संबंध आपला, तेच कुंडलिनीचं मूलाधार चक्र हे स्थान आहे. आता ही कुंडलिनी ते तिचं स्थान. आता तिला कुठे तिचा प्रवास पाहिजे आहे कुंडलिनी जागृतीमध्ये. ती जी अशी बाहेर मुख खाली मुख करून बसली आहे, तिने मुख वर करावं. म्हणजे ती कशी व्हावी, ऊर्ध्वमुख व्हावी. ती ऊर्ध्वमुख झालेली सर्पिणी तिने प्रवास कुठून कुठे करावा, ते जे शक्तीचं रूप आहे, ती शक्ती रूप जगदंबा तिने प्रवास करून यावं कुठे, ह्या सहस्रार चक्रापाशी. या सर्व चक्रांचा भेद करत तिने इथे पोचावं आणि इथून ती स्थिर कुठे होते, पुन्हा हृदयामध्ये येऊन स्थिर होण्याचं स्थान तिचं हृदय आहे. पण तिचा प्रवास जो आहे तो मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत आणि सहस्रार चक्रापासून पुन्हा हृदयापर्यंत. म्हणजे जेव्हा योगी समाधी लावतो त्यावेळी योग्याचं एकदा कुंडलिनी शक्ती जागृत झाली की समाधी लावतो तेव्हा तो प्राण कुठे ठेवतो, तो ह्या सहस्रार चक्रापाशी. कुणी कुणी त्याला आणखीन अधिक बारकाव्यानी म्हणजे ब्रह्मरंध्रापाशी असं म्हणतात. ब्रह्मरंध्र म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये ब्रह्मानी म्हणजे चैतन्यानी प्रवेश करण्याकरता जे भोग पाडलं. म्हणजे लहान मुलाची टाळू कशी इथे अगदी कोळी असते, इथे हाडं जुळलेली नसतात. धारणा अशी आहे की ती जागा मोकळी असते आणि परमात्मा त्या स्थानावरून म्हणजे चैतन्य जीवात्म्यासहित परमात्मा या देहामध्ये जेव्हा ते तो गर्भ 4 महिन्याचा 5 महिन्याचा, जेव्हा 5व्या महिन्यामध्ये त्याचं स्पंदन हृदयाचं सुरू होतं, त्यावेळी ते जे स्पंदन आहे ते आईच्या स्पंदनाबरोबर सुरू होतं. पण तो जो जीव आहे तो जीव मात्र त्या देहामध्ये प्रवेश करतो आणि तो जो प्रवेश आहे तो प्रवेश त्याचा मस्तकातून आहे. केव्हा तरी आपल्याला वाटलं तर हा विषय घेत असताना ऐतरेय उपनिषदामध्ये कथा आहे. ऐतरेय उपनिषदाचा विषयच आहे की मनुष्य जन्म घेतो म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर येतो, हा एक त्याचा जन्म आहे का, तर त्याचे किती जन्म होतात आणि मनुष्याचा या जन्मात किंवा या योनीत जन्माला येणं म्हणजे किती जन्मांची कथा आहे किंवा किती प्रकारच्या स्थित्यंतरांना जन्म म्हटलंय. असो, तो विषय आत्ता आपण बाजूला ठेवू. आत्ता आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की ती जी कुंडलिनी जगदंबा आहे तिला कसं म्हटलंय, निद्रिस्त सर्पिणी. ती झोपलेली आहे आणि ती अधोमुख आहे. आणि त्याचबरोबर ती सर्पिणी, ती कुंडलिनी ही आमची जी शक्ती आहे देहातली ती खर्ची पाडती आहे. ती अधोमुख असल्यामुळे आम्ही बहिर्मुख आहोत. आम्ही डोळ्यांनी पाहतो, आम्ही कानांनी ऐकतो, हिंडतो फिरतो, भाव भावना इच्छा आकांक्षा या सगळ्याच्या पूर्ततेकरता जे जे काही खर्ची पडतं, कधी मानसिक शक्ती, कधी बौद्धिक शक्ती, कधी इंद्रियांची शक्ती, कधी क्षोभामुळे मनुष्याच्या ज्या उपयुक्त न ठरणाऱ्या शक्ती, अशा अनेक प्रकाराने शक्तीचा ऱ्हास या देहामध्ये होत असतो. तो करणारा कोण आहे, ते खर्ची पाडायला देहामध्ये कोण शक्ती देते, आम्हाला बळ जे मिळतं ते आम्हाला देणारी ती कुंडलिनी आहे. जी कुंडलिनी बहिर्मुख आहे ती कुंडलिनी ही कोणाचं प्रतीक किंवा कोणाच्या कडून तिच्या सगळ्या व्यापार व्यवहाराकरता कार्यरत होते, तो अपान आहे. त्या अपानाची व्याप्ती या नाभिस्थानाच्या खाली आहे. तो जे कार्य करतो ते आमच्या नाभिस्थानाच्या खाली कार्य करतो. त्यामुळे तो प्रांत आहे अपानाचा. नाभिस्थानाच्या वर जो देह आहे मस्तकापर्यंत तो प्रांत आहे प्राणाचा. आता ह्या दोघांची गाठ, अपानाची प्राणाशी गाठ कुठे पडावी अशी अपेक्षा आहे कुंडलिनी योगामध्ये, हृदयामध्ये. ती गाठ कुठे पडावी, हृदयाकाशामध्ये पडावी. म्हणजे अपान जो आहे तो प्राणाला येऊन मिळावा.
आता अपानाचं कार्य करणारी ही कुंडलिनी जी अधोमुख सर्पिणी आहे ती निद्रिस्त आहे. म्हणजे पहिलं काम काय आहे, तिला जागृत करणं. दुसरं काम काय आहे, तिला ऊर्ध्वमुखी करणं. आणि तिसरं काम काय आहे, त्या स्थानावरून ती गतिमान होणं. या 3 गोष्टी झाल्याशिवाय ती काही वर येत नाही. आणि ती जशी वर येईल, तिला कुठपर्यंत आणायचं वर, म्हणजे तिला हृदयाकाशापर्यंत आणणे, म्हणजे तिचा प्रवास वरचा सुरू करणे. आणि दुसरं काय करणे, हा प्राण आहे. हा प्राण देहभर खेळवलेला आहे. हा देहभर खेळवलेला जो प्राण आहे, या प्राणाला वरून खाली खेचणे, म्हणजे याला वरून खाली खेचणे आणि तिला खालून वरती खेचणे. आणि या दोघांची भेट या हृदयाकाशामध्ये घडवून आणणे, ही जी मूलभूत भूमिका किंवा संकल्पना आहे ती त्या कुंडलिनीशी जोडलेली आहे. आता ही कुंडलिनी शक्ती ज्या तऱ्हेने तिच्याशी जोडलेल्या गोष्टी आहेत त्यातली आणखीन एक, आता आपण षटचक्र बघितलं. 7वं चक्र सहस्रार आहे. त्याच्या आधीची 6 चक्र आपण पाहिली, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा. आणि 7वं चक्र सहस्रार. दुसरं आपण काय बघितलं, 3 बंध बघितले. तिला गतिमान करण्याकरता 3 बंधांची आवश्यकता आहे. ते 3 बंध कोणते बघितले, मूलबंध, म्हणजे त्या मूलाधार चक्रापाशी, म्हणजे ॲनल माउथपाशी, म्हणजे गुदद्वारापाशी. त्या ठिकाणी पहिलं चक्र आहे ते मूलाधार चक्र आहे. तिथे जो बंध पडतो तो काय आहे, मूलबंध आहे. दुसरा बंध पडतो तो नाभिस्थानाच्या इथे. तर तो जो बंध आहे तो बंध उडियान बंध आहे. नाभिस्थानापासून आमच्या श्वासपटलापर्यंत, म्हणजे डायफ्रॅमपर्यंत त्याचे तो जो बंध आहे, तो बंधाचं ते स्थान आहे, त्या ठिकाणी बंध पडतो, तो उडियान बंध. आणि तिसरा बंध जो आहे तो ह्या विशुद्धी चक्रापाशी, म्हणजे कंठापाशी, तो जो बंध आहे तो जालंधर बंध. हे 3 बंध ह्या कुंडलिनी योगामध्ये आधी स्वतंत्रपणे साधावे लागतात. त्याच्यावरती ज्याला आपण अधिकार म्हणू किंवा पूर्णपणे स्वाधीन होणं म्हणू, असे ते 3 बंध आधी स्वाधीन व्हावे लागतात. आणि ते 3 बंध स्वाधीन झाल्यानंतर एका वेळी ते 3 बंध साधावे लागतात. मूलाधार बंधाच्या बरोबरच उडियाण आणि उडियाणाच्या बरोबर जालंधर, असा बंध साधून हे 3 बंध एका वेळी त्याच्या साधनेमध्ये ते ज्यावेळी योग्य प्रकाराने, अगदी कौशल्याने ज्यावेळी ते बंध करता येतील किंवा त्या स्थितीमध्ये तो देह राहील, त्यावेळी कुंडलिनी योगाची साधना सुरू झालेली असेल. म्हणजे इतकं त्याचं प्रिपरेशन आहे, इतकी त्याच्या मागची तयारी आहे. त्याच्या आधीची तयारी आपण आत्ता बघितली की स्थानाची तयारी आहे, अशा एकांत स्थानामध्ये जाऊन राहण्याकरता मानसिक तयारी आहे. त्याचबरोबर आसन सिद्ध व्हावं लागतं, ते आसन सिद्ध करण्याची तयारी आहे. कुणी जर पद्मासनात बसणार असेल, कुणी इथे हा जो कुंडलिनी योग माऊलींनी सांगितला आहे ते त्यांच्या पद्धतीचं असणारं वज्रासन आहे. आणि ते जे वज्रासन आहे ते त्यांच्या परंपरेतलं आहे. त्यांनी त्या वज्रासनाचं थोडं वर्णन केलेलं आहे. आता ते गुरुपदिष्ट मार्गाने जसे सांगतील, जसे दाखवतील, तसा तो वज्रासन करील आणि त्या मार्गाने पुढे जाईल. जेव्हा वज्रासन केलं जातं त्यावेळीच मूलबंध पडतो, ते त्याच वेळी मूलबंध घडतो. त्या मूलबंधामध्ये देहाला टाचेवरती तोललं जातं, कारण तो वज्रासनात बसलाय. टाचेवर देहवर उचलून घेतला जातो, पाठीपासून सगळं शरीर वर उचललं जातं, खांदे ताठ केले जातात, म्हणजे आपोआप शरीर ताठ राहतं आणि शरीराचा तोल सांभाळला जातो. असं शरीर डोलत नाही, त्याला अधिकाधिक स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच वेळी जालंधर बंध केला जातो. म्हणजे इथे जालंधर बंध आहे, इथे उडियाण बंध आहे आणि अगदी बसल्याबरोबर तळाशी मूलबंध आहे. या 3 गोष्टी त्या साधनेला आवश्यक आहे. आता त्याच्याशी आणखीन कोण जोडलेलं आहे, आमच्या पाठीचा कणा. हा पाठीचा कणा कसा जोडलेला आहे, त्याच्यामध्ये जे 33 मणके आहेत
या सर्व मणक्यांच्या मधून ती शक्ती जी आहे जागृत झालेली, ती खालून वर जाणार आहे कोणत्या मार्गाने? त्या मार्गाने. म्हणजे पाठीच्या मणक्यांमधून, पाठीच्या कण्यामधून तिचा मार्ग आहे. तिच्यामध्ये प्रवेश करताना कोण कोण करणार आहे प्रवेश? त्याच्याकरता आणखीन 2 गोष्टी आहेत. त्या म्हणजे इडा आणि पिंगला, सूर्यनाडी, चंद्रनाडी. या 2 नाडी आहेत. या 2 नाड्यांच्या ठिकाणी आमचा आत्ताचा व्यवहार काय आहे? या 2 नाड्यांनी आम्ही व्यवहार करतो. श्वास घेतो पण सोडतो पण. याही नाडीने श्वास घेतो, याही नाडीने श्वास घेतो, याही नाडीने श्वास सोडतो, याही नाडीने श्वास सोडतो. या 2 नाड्या झाल्या. आता इडा पिंगलांच्या पलीकडे एक नाडी आहे, ज्या नाडीला सुषुम्ना असं. या कुंडलिनी योगा करता महत्वाची नाडी कोण? तर सुषुम्ना. ही जी शक्ती आहे, ही शक्ती ऊर्ध्वगामी झाली आणि ती तिच्या मार्गाने चालायला लागली तर ती कुणाच्या सोबतीने चालते? कुणाला धरून चालते? ती या सुषुम्ना नाडीला धरून चालते. ही सुषुम्ना नाडी त्या शक्तीला, म्हणजे त्या कुंडलिनीला, त्या जगदंबेला, ती तिच्याबरोबर त्या पाठीच्या कण्याच्या मध्ये, मणक्यांमधून ती प्रवेश करत वरवर जाते. ती जेव्हा तिथे प्रवेश करते त्यावेळी ती सुषुम्ना नाडी एकटी करत नाही. ती इडा आणि पिंगला ह्या ज्या नाड्या आहेत त्या इथे ज्या श्वासोच्छ्वासाचं काम करतात, त्या नाड्या साधनेला बसल्यानंतर आणि कुंडलिनी जागृतीचं कार्य पुरं होऊन साधक सिद्ध होईपर्यंत रोज जेव्हा अभ्यास करतो त्या प्रत्येक अभ्यासाच्या वेळी ती सुषुम्ना त्या इडा आणि पिंगलांना आपल्याबरोबर घेते आणि दोघींना आपल्याबरोबर धरून ती वर घेऊन जाते. म्हणजे सुषुम्नेच्या बरोबर त्या साधनेत इडा पिंगलांना सुद्धा जायला लागतं. म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी जो श्वास किंवा प्राणायाम केलेला आहे त्यावेळी त्या नाड्या प्रवेश करतात. आपण प्रत्यक्ष वाचताना तर आपण बघूच, पण त्याची पार्श्वभूमी म्हणून आपण हे बघतोय. तर आता त्या इडा आणि पिंगलेचं एरवीचं काम काय? प्राणायाम. प्राणायामाकरता त्या दोन्ही नाड्यांचा लाभ आहे. एरवी या चक्रांचा लाभ काय? एरवी ही चक्र म्हणजे शरीरामधली ती शक्ती केंद्र आहे. एका परीने कुणी त्याला मर्मस्थानं सुद्धा म्हणतात आणि त्यामुळे ती मर्मस्थानं ही आहेत. पण देहामध्ये एकूण मर्मस्थानं 108 सांगितलेली आहेत. त्यामुळे ही 7 चक्रांच्या ठिकाणी खऱ्या तर 6. ती काही मर्मस्थानं म्हणून फार त्याचा विचार करण्यापेक्षा ती शक्ती केंद्र म्हणून त्याचा विचार करा. म्हणजे त्याला म्हणतानाही इंग्रजीमध्ये लोकांनी भाषांतर करताना एनर्जी प्लेक्सेस असंच भाषांतर केलं की ती शक्तीची केंद्र आहे. त्या ठिकाणी शक्ती विशेष रूपाने राहते किंवा साठलेली आहे असं म्हणू. कारण शक्ती सगळ्याच शरीरभर आहे, अगदी नखाच्या बाहेरच्या टोकावर सुद्धा आहे. तिथपर्यंत ती जोडली आहे, केसापर्यंत ती जोडली आहे, केसाच्या टोकापर्यंत ती जोडली आहे. आणि त्यामुळे म्हणजे केसामधून जर संवेदना वाहत नसती तर केस कितीही लांब खाली नुसता ओढला गेला तरीसुद्धा आत संवेदना झाली नसती, फक्त डोक्याच्या जवळच झाली असती. पण तसं होत नाही. म्हणजे केसाला जर अगदी गच्च बांधलं कशाने तरी, कापडाने बिपडाने फडक्याने, तो फडकं ओढलं तर त्याची संवेदना काही इथे जात नाही. पण केस ओढला गेला की संवेदना जाते. म्हणजे ती इथे ओढला गेला म्हणून संवेदना जाते असं नाही. खालपर्यंत त्या केसाला, जे आपण म्हणतो केस वृक्ष झाले, केस भरभरीत झाले, केसांचं तेज गेलं, म्हणजे केसांवरती हे सगळं येण्याकरता ती शक्ती कुठेतरी वावरतेच आहे. ती तिचं सूक्ष्म रूप असेल. नखाचं सुद्धा पुढचं जे नख आहे त्या ठिकाणी काही जीव आहे का? नाही. हो आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा शक्ती आहे, ती तिथे पोचते. म्हणूनच ते त्याला टोक धरू नये, नाही तर ती गळली असती. त्याच्याशी जर मूळच्या ह्याच्याशी जोडली गेलेलं काहीतरी संधान पाहिजे. आता पुढे पण विषय येतील आणि म्हणजे पुढे त्या एक येऊन गेला आपल्याला विषय. आपण 6व्या अध्यायात आलो. नाही, 7व्या अध्यायात येईल. 7व्या अध्यायामध्ये सृष्टी कशी निर्माण होते ती अष्टधा प्रकृती येईल. आणि 13व्या अध्यायामध्ये आपल्याला शरीराची जी 36 तत्व आहे त्या 36 तत्वामध्ये हा विषय येईल की त्यामध्ये
एक तत्व सर्वात शेवटचं संधान म्हणजे जोडणं. हे नख, हे केस या मुळापासून लांब गेले. लांब गेल्यानंतर प्रत्यक्ष त्या केसाच्या ठिकाणी इथे संवेदना दुखतं का? केस कापलं तर दुखतं कुठे? ते कापून निघून जातात केस. पण त्या केसांच्या ठिकाणी ह्या शरीराला जोडल्यावर त्याचं आपल्या व्यवहाराच्या बोलण्यामध्ये केस कसं येतं? अगदी मऊ आहेत, सुळसुळीत आहेत, रेशमासारखे आहेत, काळेभोर आहेत, देखणे आहेत, कुरळे आहेत. हे सगळे जे काही त्याचे प्रकार आपण वर्णन करतो त्या सगळ्यामध्ये हा केस त्या देहाशी कशाने जोडू नये हे जे संधान आहे ते संधान हे काम शक्तीचं आहे. त्यामुळे ती शक्ती देहात सर्वदूर भरू नये आणि सर्वदूर कार्य करण्याकरता ती शक्ती शरीरामध्ये प्रवाहित आहे, अगदी पायाच्या शेवटच्या टोकाच्या पेशीपर्यंत. तर ह्या शक्तीचं जे कार्य आहे, ती कार्यरत असणारी जी शक्ती ती आमच्या देहामध्ये सर्वदूर जरी पसरलेली असली तरी विशिष्ट ठिकाणी ती अधिक प्रकर्षाने राहते आणि त्यामुळे त्या त्या चक्राच्या ठिकाणी तिचं सामर्थ्य प्रकट होतं. तर ते चक्र उघडलं की त्या त्या चक्राचं जे सामर्थ्य आहे ते चक्र जागृत झाल्यामुळे त्या योग्याला त्याचे लाभ मिळतात, असं या कुंडलिनी योगामध्ये म्हटलेलं आहे. या योगाचा अभ्यास करण्याच्या आधी अभ्यास कोणता केला जातो? हठयोगाने पहिल्यांदा प्राणावरती नियंत्रण मिळवलं जातं. याच्यामध्ये प्राणायामाच्या मागचं सूत्र काय? चले वातम चले चित्तम. जसा प्राण आपला व्यापार करतो तसा चित्ताचा व्यापार होतो. म्हणजे प्राणाचा व्यापार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम करतो आपण. नाडी शोधन प्राणायाम करतो, उज्जाई करतो, विलोम प्राणायाम करतो. असं वेगवेगळ्या प्रकारांनी दीर्घ प्राणायाम करतो. असे जे वेगळे वेगळे प्रकारांनी केलेले प्राणायामाचे प्रकार आहेत त्या सगळ्यामधून आधी चित्ताची शुद्धी केली जाते. प्राणायामाच्या बरोबर आणखीन कशाची शुद्धी होते? ततक्षीयते प्रकाशावरणम. त्याच्याकडून आपल्या बुद्धीवरचं जे पटल आहे किंवा त्याच्यावरचा जो पडदा आहे किंवा जे आवरण आहे ते आवरण दूर करण्याचं ततक्षीयते प्रकाशावरणम. प्रकाश म्हणजे ज्ञान. ज्ञानाचं आवरण दूर करण्याचं काम कोण करतं? प्राणायाम. प्राणायामाच्या मध्ये चित्तशुद्धी ही ज्ञान प्राप्त करून देऊन अज्ञानापासून निवृत्त करून आम्हाला चित्ताच्या मार्गावरती उत्तम प्रवास करून देणं आणि चित्त त्या मार्गाने शुद्ध होत जाणं, सामर्थ्य संपन्न होत जाणं. चित्ताच्या अनेक शाखा आहेत. मन आहे, मनाला स्थिर करणं. बुद्धी आहे, बुद्धीला विवेकी करणं, तिला सावध करणं, तिला कार्यशील करणं. अनेक भाग आहेत. तिचं स्मरण, तिच्या ठिकाणी धारणा, विषय समजून काय आहे. एक समाधी लावण्याकरता शरीर कसं आहे, शरीर कसं बसतं आहे, त्या आसनात कसं स्थिर राहतं आहे, त्या आसनाकडे बारकाव्याने जेव्हा पाहिलं जातं तेव्हा ते आसन चांगल्या तऱ्हेने सिद्ध होतं. जोपर्यंत ते आसन चांगल्या तऱ्हेने सिद्ध होत नाही तोपर्यंत तो जो समाधी किंवा ध्यान जे त्यावेळी साधायचं आहे ते साधायला ती एकाग्रता प्राप्त होत नाही. आणि म्हणून प्राणायामाचा अभ्यास हा चांगल्या तऱ्हेने व्हावा याच्याकरता त्याच्या आधी काय केलं जातं? त्याच्या आधी आसनं जी आहेत ती आसनंसुद्धा अंतःकरणामधलं द्वंद्व दूर करते. म्हणजे आमच्या मनामध्ये जे त्यांनी म्हटलं की त्या आसनांचं जे फल आहे ते फल सांगताना ततो द्वंद्व अनभिघातः असं म्हटलेलं आहे की ह्या आसनांच्या अभ्यासाने द्वंद्वाचा पूर्ण नाश होतो. द्वंद्व निघून जातात. म्हणजे मनामध्ये जी दुविधा आहे, आता हे करू का ते करू, हे करू का नको करू, शिल्लक राहत नाही. मन संकल्पात येतं, विकल्पापासून दूर होतं. ही एक बाजू. दुसरी बाजू मनाच्या ठिकाणी ते आपल्याला जे देतं ते प्रयत्न शैथिल्य देतं. म्हणजे आसनांच्या अभ्यासाने शरीरामध्ये हात लांब केले की हाताच्या ठिकाणी असणाऱ्या
सगळ्या शिरा, आमचं स्नायू, त्याच्यामध्ये असणारे गुण किंवा दोष, रक्ताचे प्रवाह, त्याची लवचिकता, अनेक अनेक गुणांनी त्या ठिकाणी एक सहजता येते. शैथिल्य म्हणजे हात दूर करताना सुद्धा त्या हाताचं वजनसुद्धा जाणवणार नाही, असं एक प्रकारचं तिथे हलकेपण नाही म्हणता येणार, पण तिथे लवचिकपण म्हणता येईल आणि सहजता म्हणता येईल. देहाला हलकेपण येतं, पण देहाला हलकेपण कशाने येतं? देहाला येणारं हलकेपण प्राणायामाने आहे. प्राणायाम देहाला हलकं बनवतो, प्राणायाम देहाला लघु बनवतो, सूक्ष्म बनवतो, हलकं बनवतो. देहाच्या अनेक गोष्टींची अपेक्षा प्राणायाम दूर करतो. म्हणजे पाणी जर नाही प्यायलो आपण तर आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होईल, पण योग्याला 3-3 दिवस जरी पाणी नाही मिळालं तरी त्याचं शरीर उत्तम चालतं. 8-8 दिवस नाही मिळालं तरी उत्तम चालतं, कारण त्याच्या ठिकाणी त्या योगामध्ये आता आसन प्राणायामांचे लाभ काय असा आपण विचार केला. आता व्यवहारामध्ये हल्ली कसं होतं की आता खूप प्रसिद्धीला आलं आहे आणि लोकांच्यामध्ये त्याची आवड निर्माण झाली. पण आसन प्राणायामाचा जर उत्तम अभ्यास झाला, आसन प्राणायामाशी जर आपण योग्य प्रकाराने जोडले गेलो, तर त्याच्यामधून निर्माण होणारी जी शक्ती आहे ती शक्ती अशी आहे की आसन करता करता आणि प्राणायाम करता करता आमच्या आतल्या शक्ती एका विशिष्ट पद्धतीने विकसित होत जातात. आणि त्या कशा विकसित होत जातात? तर आपल्याला अनेक बाहेरच्या गोष्टींची गरज कमी लागते. आणि दुसरं असं की आता आपण हिमालयाच्या प्रवासात आहोत. लोक असं म्हणतात, तुम्हाला जायचं आहे ना कैलास मानसला, 1 वर्षभर तरी प्राणायाम आसनं करा, रोज व्यवस्थित फिरत राहा, म्हणजे मग तुम्हाला असे मोठे मोठे प्रवास करणं काही अवघड होणार नाही. हे सांगण्याचं कारण काय? कारण जर योगाचा आसन आणि प्राणायाम या दोघांच्या माध्यमामधून जर शरीराला एक परिपक्वता किंवा शरीराला एक चांगला सराव, सवय जर करून दिली, तर अगदी आपल्याला शास्त्रीय भाषेत बोलायचं तर शरीर त्या पातळीवरती मॅच्युअर झालं, परिपक्व झालं. तर परिस्थिती कशी आली समोर, कितीही अवघड आली परिस्थिती, शरीराला प्रतिकूलतेमध्ये टाकणारी आली, तरीसुद्धा त्या ठिकाणी ते शरीर उभं राहू शकतं किंवा त्याला तोंड देऊ शकतं. त्याही परिस्थितीमध्ये कुठलाही त्रास न होता ते शरीर कार्यरत राहू शकतं. का? तर या आसन आणि प्राणायामांच्या मध्ये ही एक मूलभूत गुणधर्माची बाजू, हा त्याचा आंतरिक गुणधर्म आहे. त्याची आपण ज्याला इंट्रिन्सिक प्रॉपर्टी म्हणतो, तशी त्याच्या ठिकाणी आत असणारी स्वयंभू, स्वतः, स्वाभाविक अशीच त्याच्या ठिकाणची ती गुणधर्माची बाजू आहे. तो गुणधर्म असा आहे की शरीराला बरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य प्रकाराने राखून ते शरीर चालतं ठेवणं. हे आपल्या दृष्टीने व्यवहारात इतकं आपल्या लक्षात येईल नाही येईल, पण एक योग्यांची आठवण आमच्या परंपरेमध्ये दासगणू महाराजांनी जी दिलेली आहे, ती जी आठवण आहे, त्या आठवणीत त्यांनी सांगितलं की ते गंगाखेडमध्ये होते आणि गंगाखेडमध्ये असताना त्यांनी पाहिलं की एक तिथे नदीमध्ये, गोदावरी नदी आहे तिथे, तर त्या गोदावरी नदीमध्ये एक साधू येऊन बसत असे. बरं, ते गाव अत्यंत उष्ण प्रांत येतो. त्या अत्यंत उष्ण प्रांतामध्ये भर दुपारच्या उन्हात चांदण्यात बसावं तसा तो साधू त्या नदीच्या मध्यामध्ये एका खडकावर बसलेला असेल. म्हणजे काय गरज, एवढ्या सावलीच्या जागा सोडून हा त्या खडकावर बसलेला का दिसतो? तर त्यांना काही ते चैन पडेना आणि त्यांनी पाहिलं की ते तिथे गेले म्हणजे त्या घाटावरती, की त्यांनी त्या साधूनी यांना पाहिलं की तो तोंड फिरवायचा. ते म्हटले, हा का असं तोंड फिरवतो मला पाहिल्यानंतर? ते 4-5 दिवस झाले आणि मग नंतर त्यांनी त्या साधूंना, कारण ते तिथे जात होते क्रियाकर्म करण्याकरता, नंतर त्यांनी त्या साधूंना जाऊन विचारलं की साधू महाराज, आज मी इथे आलो, तुम्ही मला पाहिलं, पण तुम्ही काही तोंड वळवलं नाही. नाही म्हणाले, आज तुझं अशौच गेलेलं आहे, त्यामुळे मी तोंड वळवलं नाही. ते म्हणाले, म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं, मला माहिती नाही म्हणजे काय, पण म्हणाले तुला पाहिल्यानंतर मात्र तू मला शुद्ध दिसत नव्हतास. जी गोष्ट अशुद्ध आहे
तिचं दर्शन मी कशा करता घेऊ? तर म्हणाले म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं की मला ते तुझं कळणार नाही, तुला काय झालंय ते, कारण त्याच्यात मी पडत नाही, पण शुद्ध आणि अशुद्ध गोष्टी मला कळतात. आम्ही अशुद्धाचा स्पर्श काही स्वीकारत नाही. मग ते म्हणाले म्हणजे याचा अर्थ मी इथे रोज और्ध्वदेहिकानंतर जे क्रियाकर्म त्यांची पत्नी निवर्तली होती आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचं और्ध्वदेहिक कर्म ते करत होते. ते 9वा 10वा 11वा 12वा चालला होता घाटावरती आणि त्याकरता ते रोज येत होते. तर ते म्हणाले मग तुम्हाला जोवर अशौच आहे तोपर्यंत म्हणाले मला तुमचा देह तसा वाटला असेल, पण मला तो काही शुद्ध. त्याचं दासगणू महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं की ह्या माणसाला इतक्या लांबून हे कसं कळलं. मग त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की एवढ्या भर उन्हात तुम्ही इथे या का बसता या नदीमध्ये, या खडकावर? तो खडक सुद्धा किती तापलाय. ते म्हणाले आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. ते म्हणाले फरक पडत नाही म्हणजे काय? ते म्हणाले बाहेरचं टेम्परेचर काही असो, आमच्या बॉडीचं टेम्परेचर आम्हाला मेंटेन करता येतं आणि या कुठल्याही उन्हाचा त्रास आमच्या शरीराला होत नाही. आम्ही किती उन्हात बसलो तरी आम्ही चांदण्यात बसल्यासारखेच असतो, आम्हाला काही फरक पडत नाही. मी या उन्हात बसलो तरी मला काही फरक पडत नाही. मग तुम्ही आत का बसता? त्या ना करता. म्हणाले नदीच्या मध्यावर. हो म्हणाले तिचा इतका सहवास मला जवळून मिळतो, माझ्याजवळ कोणी येत नाही, मी सुखामध्ये इथे बसतो. आणि मग त्यांनी असं म्हटलं की महाराज इतके मोठे आहात तुम्ही योगी, तर मला थोडंसं काहीतरी शिकवा ना या योगामधलं, म्हणजे मलाही काही प्रक्रिया कळतील. ते म्हणाले अरे तू आता केवढा मोठा झाला आहेस, हा आमचा योग शिकायला फार लहान असावं लागतं. वयाच्या 5व्या 7व्या वर्षी हा योग शिकावा लागतो. जितका मनाच्या ठिकाणची निष्पापता किंवा संस्कार हे बालवयातले आहेत तोपर्यंत हा योग शिकणं शक्य आहे. ते म्हणाले त्यांच्याशी मी रोज चर्चा करायला जायचो त्या साधूंच्या बरोबर. म्हणाले मला मोठं आश्चर्य वाटलं की हे साधू केवढे अधिकारी आहेत. आणि त्यांनी त्यांना एके दिवशी म्हटलं की तुम्ही रोज इथे येता, मी तुम्हाला बघतो, माझी एकच इच्छा आहे, तुम्ही मला बाकी काही नको मला, पण तुम्ही एके दिवशी मी अन्न आणून देईन ते ग्रहण कराल का? तर तो प्रसाद घ्याल का? हो म्हणाले घेईन, तू म्हणतो आहेस तर मी घेईन. आणि त्यांनी त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांच्याकरता भोजन, घरी तर येणार नाही, तुमच्याजवळ येणार नाही, मी जिथे बसलोय तिथे आणून दे. त्यांनी त्यांच्याकरता जेवण ते भोजन बनवून आणलं आणि त्यांना दिलं. तर त्यांनी सांगितलं की घ्या ना तुम्ही. ते म्हणाले हे अन्न मी नाही ग्रहण करू शकत. म्हणाले का? तुम्ही काल हो म्हणून सांगितलं. म्हणाले हो म्हणालो, पण म्हणाले तुला किती अहंकार झाला, मी भोजन घेतो म्हटल्याबरोबर तुला असं वाटलं की बघा आज आता हा साधू इथं बसलाय, ह्यानी इतकं चांगलं अन्न खाल्लं असेल का, आज हे चांगलं अन्न बनवलेलं याला नेऊन दिलं म्हणजे या साधूला चांगलं अन्न मिळेल. म्हणाले तू कोण समजतो स्वतःला, तू चांगलं अन्न दिलं म्हणजे मला चांगलं अन्न मिळणार आहे असं जर तुला वाटत असेल तर तुझा अहंकार आणि हे अन्न तुझ्याच जवळ ठेव. तर ते म्हणाले नाही असं नाही महाराज, असं नाही. पुष्कळ त्यांच्या विनवण्या केल्या आणि त्यांची पुष्कळ क्षमा मागितली. ते म्हणाले मी भोजन तुमच्याकरता घेऊन आलोय, तुम्ही खाल्लं पाहिजे. सांगण्याचा हेतू असा की आपल्याला योगाचं जे स्वरूप वाटतं किंवा जे ज्ञात आहे आसन प्राणायामाची, की आपलं शरीर चांगलं राहतं, आपल्या समस्या दूर होतात, आपल्याला ऊर्जा मिळते, आपल्याला उत्साह राहतो, पण योग सांगतो त्याच्या कितीतरी पलीकडे आहे. तो जो आसन प्राणायामाचा अभ्यास आहे तो अभ्यास आमच्या शरीरामध्ये जे काही बदल घडवून आणतो ते बदल असे आहेत की जे आमच्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. आणि म्हणून इथे सुद्धा आत्ता आपण जो विचार मांडतोय की जेव्हा त्यांनी सांगितलं की आसनाला जे अभ्यासाला बसायचं आहे त्यावेळी ती जागा निवड आणि तत्र एकाग्र मन कृत्वा, एकाग्र मन झाल्यानंतर तिथे यायचं आहे. त्याची पहिला अधिकार संविधच ती आहे की मनाची एकाग्रता आधी साधा आणि मग काय करायचं आहे ते करा. तर तिथे येईपर्यंतचे अभ्यास कोणाकोणाचे आहेत? हे 4 अभ्यास आहेत. प्राणायाम आहे, आसन आहे आणि यमनियम आहेत. यमनियम अखंड आचरल्याशिवाय चित्ताची शुद्धी होते असं योगमार्ग मानत नाही, कारण त्यांना फार शुद्ध चित्त पाहिजे. त्या ठिकाणी ईश्वराची कृपा योगमार्गामध्ये मानली आहे, पण ती फार अलीकडे नाही, फार पुढं.
भक्ती मार्गात कसं होतं, पहिला नमस्कारच आपला देवाला आहे, नाही तर पहिला नमस्कारच आपला गुरुला आहे की बाबा तुम्हाला नमस्कार, आता तुम्हाला काय करायचं ते करा, हे अडाणी आहे, वेडा आहे, बागडा आहे, याला शहाणं करा, सांभाळा, नाही तर फेकून द्या, पण तुम्हाला मी शरण आलोय. योगमार्गात तसं नाही. योगमार्गात शरीर हे साधन धरून त्याला स्वतःला झगडायचं आहे, तो स्वतः स्वतंत्रपणे झगडत पुढे जातो. ही योगमार्गाची धारणा आहे. आता या कुंडलिनी योगामध्ये माऊलींचं वैशिष्ट्य काय? माऊलींचं वैशिष्ट्य असं आहे, जसा योगमार्ग हा केवळ शरीराच्या माध्यमामधून स्वतःला जे साध्य करून घ्यायचं आहे अशी केवल स्थिती साधण्याकरता योगी आपल्या देहाच्या साह्याने झगडत पुढे जातो. हे मूळ योगमार्गाचं स्वरूप आहे. त्याचं कारण का? त्याच्यामध्ये ईश्वर हा फक्त अडचणीत मदतीला घ्यावा एवढंच त्याचं स्वरूप स्वीकारलं आहे. ईश्वर प्रणिधानाद वा, आयदर ऑर, तसं ऑर वा, हे नाही केलं तर हे नाही केलं तर हे, या सगळ्यांनी मिळवा. आणि या सगळ्यांनी मिळवताना तुम्हाला जर वाटलं याच्यात हे पण चालेल, म्हणजे ओंकाराच्या साधनेने पण केलं तर चालेल का? हो चालेल, चला ओंकाराची उपासना करा. नाहीतर प्रच्छर्दन विदारणाभ्याम वा प्राणस्य, म्हणाले प्राणाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने अभ्यास करून प्राणायामाच्या साह्याने तुम्ही योग मिळवा. नंतर वीतराग विषयम वा चित्तम, जसं आम्ही रामाची उपासना करतो तेवढं रामाची उपासना करू नका. वीतराग विषय म्हणजे ज्यांचं अंतःकरण वैराग्य पूर्ण झालेलं आहे आणि ज्या अंतःकरणाचे विषय निघून गेलेले आहेत, असं विषय निघून गेलेलं आणि वैराग्यशील झालेलं अंतःकरण हा तुमच्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे कुठून आणायचा आम्ही अभ्यास करायला आणि कळणार कसं आम्हाला? ते वैराग्याने संपन्न असलेलं अंतःकरणाचं उपासना, त्याची उपासना कशी करायची? या इतकी उपासना सूक्ष्म आहे, इतकी उपासना सटल आहे. तर त्यामुळे योगमार्गामध्ये ते म्हणतात शरीर हे माध्यम आहे. भक्ती मार्गामध्ये जसा अहंकार हे माध्यम, सगळ्या गोष्टी, सगळ्या कथा, सगळ्या साधू सत्पुरुषांच्या गोष्टी आपण कशाशी निगडीत करतो? अहंकार. त्यांचा अहंकार राहिला नाही, त्यांना कुठल्याही प्रकारे कुणी अपमान केला, मान आहे, सुख आहे, दुःख आहे, उपेक्षा आहे, कुठलीही प्रतिकूलता आहे, त्यांना ती जाणवत नाही. त्या प्रतिकूलतेची बोच कुणी निर्माण केली तरीही ते त्याचा विचार करत नाही. त्याचं कारण असं की ते निरहंकारी होत गेलेले आहेत, त्यांनी आपला अहंकार पूर्णपणे सोडला आहे. हे भक्ती मार्गात होतं. त्या योगमार्गात काय आहे? योगमार्गामध्ये शरीर इतकं सामर्थ्य संपन्न, शरीराचं बळ इतकं वाढवत न्यायचं, शरीर मन बुद्धी की ज्याच्या माध्यमातून आपल्याला साध्य करून घ्यायचं आहे आपलं इप्सित, आपलं ध्येय. आणि त्यामुळे इथे काय आहे? इथे त्या यमनियमांचा अभ्यास त्याच्याकरता आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, नियमांचा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे जसं साधना मार्गाकरता सांगितलं आहे, तसं नियमांच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान अशा 5 गोष्टी सांगितल्या की शुचिता पाहिजे, शरीर मन बुद्धीची शुचिता पाहिजे. त्यामुळे शौच, संतोष, योगी नेहमी संतुष्ट आहे. त्याची संतुष्टता, त्याच्या अंतःकरणाचं प्रसन्नता कधीच बिघडता कामा नये. तप, त्यांनी जे स्वीकारलं आहे ते तसंच नेटाने करत राहिलं पाहिजे. तप, स्वाध्याय, त्याचा स्वतःचा अभ्यास काही ना काहीतरी चालू राहायला पाहिजे. आणि ईश्वर प्रणिधान कशा करता? हे सगळं माझं मी करतो आहे, पण हे करताना जर कुठे अडचण आली तर ईश्वरा तू ये. म्हणजे जसं आपण लहान मुलांना म्हणतो तुमचं तुम्ही करा, खेळा, तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तयार करा, पण त्यात काही अडलं तर आम्ही सांगू. तसा हा योगी म्हणतो मी तुम्हाला पहिल्यांदाच माझा हात धरा म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कसं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. कारण मी बालक आहे आणि तू माझी माता, माझे पिता आहात. माझा हात धरा, मला घेऊन चला. मी अगदी दुर्बल बालक आहे, तुम्हीच मला चालवायचं.
योगी म्हणतो मी दुर्बल वगैरे काही नाही आहे, मी चांगला सामर्थ्य संपन्न आहे, मी माझा चालायला समर्थ आहे. पण मी माझा चालायला समर्थ असलो तरी ज्या काही गोष्टी माझ्या मला मिळवता येणार नाहीत, त्यावेळी ज्या माझ्या कक्षेच्या बाहेर जातील, त्यावेळी तू मला सहाय्य कर. प्रयत्न मीच करीन, प्रयत्न मला तुझ्याकडून नकोच आहे. तू मला प्रयत्न करता कुठे येऊ नकोस. फक्त फल मिळवताना मी मागे पडलो तर म्हणून ईश्वराचं प्रणिधान म्हणजे ईश्वराची उपासना तेवढ्या करताय. म्हणून योगमार्गामध्ये जी साधना सांगितली ती साधना कशी आहे? ती तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. या 3 गोष्टी केल्या म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारामधला प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्षात आचरला जाणारा जो योग आहे, त्या योगाची 3 साधनं म्हणून या तिघांचा विचार करावा. मग आता आपण कुठे आलो? आपण 4 गोष्टी केल्या. यमनियमांचं पालन केलंच पाहिजे जर कुंडलिनी जागृत करून पाहिजे तर. आसन प्राणायामाची खूप मेहनत केली की ज्या मेहनतीतून आसन सिद्ध होत जाईल आणि त्या आसनाच्या माध्यमामधून त्याला काही सामर्थ्य मिळेल. म्हणून आसन प्राणायाम, आसनाने जसं शरीर शुद्ध होत जातं, आसनाने जसं शरीराला सामर्थ्य प्राप्त होत जातं, तसा तसा त्या शरीरावरती जेव्हा प्राणायामाचा संस्कार केला जातो तेव्हा तो प्राणायाम त्याच्या बुद्धीला तल्लख करतो. त्याच्या बुद्धीवरती असणारी अज्ञानाची अनेक आवरणं दूर करतो. त्या आवरणातून त्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवतो. त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी या प्राणायामाच्यामुळे श्वसनाला एक नियंत्रण येतं आणि ते जे नियंत्रण आहे ते नियंत्रण शरीराचं सामर्थ्य वाढवतो. हे झालं. हे 4 झाल्यावर आता काय यायला पाहिजे? 5वा प्रत्याहार. आता इंद्रियांची धाव बाहेर आहे आणि इंद्रियांना डोळ्यांनी बाहेर काहीतरी छानसं पाहावंसं वाटतं, कानाने छानसं ऐकावंसं वाटतं, जिभेने छान छान पदार्थ खावेसे वाटतात, चांगले झुळझुळीत कपडे वापरावेसे वाटतात, स्पर्श, शब्द, सगळेच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळीच आमच्या आवडीचे विषय आहेत. या सगळ्या विषयांच्या पासून योगी आपल्या मनाला मुरडून आतमध्ये घेतो. म्हणजे त्यांनी प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचा जो आहार आहे त्या आहाराला सोडून टाकून आपलं मन जे आहे, आपली इंद्रिय जी आहेत ती मुरडून कुठे आणून ठेवायची आहेत? हृदयामध्ये. त्याला प्रत्याहार असं म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या इंद्रियांनी आपले आपले आहार सोडून द्यायचे आणि त्यांनी आतमध्ये मुरडून यायचं म्हणजे वैराग्य प्राप्त होईल. म्हणजे त्या त्या विषयापासूनची जी आसक्ती आहे ती आसक्ती दूर होईल. हे सगळं अवघड प्रकरण जमेल कसं? त्याला त्यांनी जे 6व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं आहे तेच पतंजलींनी त्यांच्या सूत्रामध्ये सांगितलं. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्यानेच ते प्राप्त होणार आहे. तर अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी आवश्यक आहे. तिथे पण त्यांनी म्हटलं आहे की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. अभ्यास आणि वैराग्य या दोघांच्या मदतीने तू त्याचा निरोध करू शकतोस. म्हणजे तुझ्या ठिकाणच्या ज्या प्रवृत्ती तुला हे सगळं कशा करतात. आता प्रश्न आला. आता आपण सगळं बाजूबाजूने हे विषय बघितले. काय काय पाहिले आपण? इडा, पिंगला, सुषुम्ना पाहिल्या. त्यानंतर मूलबंध, उडियानबंध, जालंधरबंध आपण पाहिला. नंतर पाठीचा सबंध कणा हा योगमार्गाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे म्हणून त्याला पाहिला. म्हणजे त्या मणक्यांच्या माध्यमामधून शक्ती कुंडलिनी जगदंबा ही गतिमान होऊन तिथून तिचा प्रवास सुरू होतो. आणि म्हणून योगामध्ये काय म्हटलं आहे की पश्चिमेच्या मार्गाने येईल. तो मागच्या मार्गाने येतो, पूर्वेच्या मार्गाला जातो. त्याचा प्रवास पूर्वेच्या रस्त्याला जावा किंवा पूर्वेकडून निघावा आणि पश्चिमेकडे जाऊन पोचावा. कोणत्याही मार्गाने घेतलं तरी ज्या मार्गाने प्रवास आहे त्यापेक्षा पोचण्याचं स्थान, गंतव्य वेगळं आहे एवढंच सांगायचं. तर तसं
ह्या पाठीच्या मणक्यांचा विचार करून, पाठीच्या कण्याचा विचार करून या सहस्रार चक्रापर्यंत पोहोचणे हा विषय झाला. आता मूळ विषयापाशी आलो. आता मूळ विषय काय आहे? मूळ विषय असा आहे की ही शक्ती, आता आमचा देह चालला आहे तेव्हा ह्या शक्तीचं कार्य काय, ही कशी कार्य करते. आमचं शरीर ज्याच्यावर चालतं त्या आमच्या आत्ताच्या वैद्यकशास्त्राप्रमाणे त्या पिट्युटरी ग्लँड्स आहेत की त्या आमच्या, ती पिट्युटरी ही जी ग्लँड आहे, पिट्युटरी आहेत, थायरॉईड आहेत आणि ॲड्रिनल आहे. काहीतरी भीती वाटली, काहीतरी मनात एकदम आलं आणि त्याचं भय किंवा बेचैनी निर्माण झाली की धडधडायला लागतं, कधीतरी घाम येतो. हे सगळं कोण करतं? त्या ॲड्रिनल ग्रंथी करतं. आमच्यावरती आलेले जे ताण आहेत ते दूर करायचं काम त्या ॲड्रिनल ग्रंथीचं आहे. थायरॉईड आहे ते तर आमच्या शरीराला सांभाळणारच आहे. आमची जाडी, आमचं बारीकपण, आमचा विचार, आमची बुद्धी, आमचं शरीराची कार्यक्षमता, शरीराचं जडत्व, हलकेपण, सगळं जर कशावर अवलंबून असेल तर थायरॉईडवर आहे. आणि तिसरं, या ज्या पिट्युटरी ग्लँड्स आहेत त्याला क्वीन ऑफ ग्लँड्स असं म्हणतात की ती ग्रंथींची राणी आहे. त्या ज्या सगळ्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींची ती राणी आहे. ह्या ग्रंथी काय करतात? या ग्रंथी नियंत्रण करण्याचं काम करतात. कशाचं नियंत्रण करतात? आमच्या संपूर्ण देहाचं नियंत्रण करतात. तर आता त्या नियंत्रणाचा संबंध कसा? त्यातली ती जी पिट्युटरी ग्लँड आहे त्या ग्रंथींच्या इथे, ती टाळूच्या वरच्या बाजूला आतून तिचा स्राव आहे, ती स्रवते. तिथे काय आहे? त्याला नाव दिलेलं आहे चंद्र अमृताचे तळे. तिथे चंद्र म्हणजे तिथे जे पाझरतं या पिट्युटरी, आता आजच्या भाषेत लोक म्हणतात पिट्युटरी ग्लँड्समधून जो स्राव निर्माण होतो असं आजकाल बोलतात. योगमार्गामध्ये असं म्हणतात की त्या स्थानामधून जो स्राव मिळतो की ती चंद्र अमृताची जी ग्रंथी आहे किंवा ते जे तळं आहे ते, त्यात ते तळं कसं आहे म्हणतात, असं कलंडलेलं तळ आहे. एखादं जर बुटकुलं असेल तर ते असं तिरकं करून ठेवलं तर त्यातनं कसं अगदी हलकं का होईना त्याच्यामधून काय पाणी भरलं असेल, काय तेल भरलं असेल, थोडं ते सांडत राहतं. तर तसं हे चंद्र अमृताचं तळं असं तिरकं आहे आणि त्याच्यातून काय सांडत राहतं? ती ऊर्जा. शरीराला जी ऊर्जा कार्यरत करते ती ऊर्जा तिथून खाली पडते. म्हणजे आम्हाला रोज शक्ती देण्याचं काम कोण करतं? ती पिट्युटरी ग्लँड करते. तिथून ती शक्ती कुठे येते? खाली उतरते. त्या शक्तीचा उपयोग म्हणजे ती शक्तीची, धरून चला अगदी व्यवहारातलं उदाहरण, आपल्याला आमटी भात खायचा आहे तर तुरीची डाळ, तांदूळ आणि ती आमटी करण्याकरता आवश्यक असणारी सगळी व्यंजन, हे सगळं कोण पुरवतं? ती चंद्र अमृताच्या तळ्यातून येणारा स्राव. आता तो स्राव जेव्हा हे पुरवतो त्या स्रावाचं रूपांतर एनर्जीमध्ये कोण करतं? शक्तीत कोण करतं? तर आपल्या नाभिस्थानाच्या इथे एक त्रिकोणी आकाराचं, वर आडवं आणि खाली त्याचा त्रिकोण पुरा होतो असं सूर्यकुंड आहे. त्याचं नाव सूर्यकुंड आहे. आणि ते जे पडणारा तो स्राव आहे तो स्राव त्या सूर्यकुंडात येऊन पडतो आणि सूर्यकुंडात येऊन पडून तो स्राव त्या सूर्यकुंडाकडून वापरला जातो आणि त्याच्याकडून शक्तीत रूपांतर होतं. भगवंत जे म्हणतात ना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता. वैश्वानर म्हणजे तो जठराग्नी ज्याला म्हणतो तो त्यांनी दिलेली जठराची दीप्ती आहे. आपण 15व्या अध्यायात पोचलो की आपल्याला समजतं की भगवंत देहामध्ये वैश्वानर म्हणून बसलाय, पण तो वैश्वानर पोटात भूक लागण्यापुरता बसलेला नाहीये. तो सगळ्या शरीरामध्ये तेज देण्याकरता बसलाय आणि दीप्ती हे त्या अग्नीचं तेज आहे, त्या अग्नीचं ओज आहे. म्हणून आपण म्हणतो काय गं झालंय तुझी अवस्था, अगदी चेहरा खराब झाला, काही उत्साह नाही, टवटवी नाही. केव्हा नसते? जेव्हा त्या वैश्वानराची दीप्ती आहे ती मलूल होते. आता तो विषय आपण एकदा पूर्वी घेतला, आपल्याला आता फारसा वाढवायला नको, आपल्याला दुसऱ्या दिशेने जायचं आहे. पण ही जी दीप्ती आहे ही काय करते? ही दीप्ती आपल्याला धावायची वेळ आहे की धावण्याला, चालण्याला जी ऊर्जा लागते
त्याच्यापेक्षा धावण्याला जास्त ऊर्जा लागते. ताबडतोब पायाला, हातांना, शरीराला तेवढी ऊर्जा देऊन ती धाववते. आता आपल्या शरीराला भोजन घेऊन आपलं शरीर पुष्ट करण्याकरता आपल्याला त्याचं पोषण व्हायला पाहिजे, अन्न पचलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा अन्न जठरात गेलं, त्या अन्नाचं पचन झालं, पचन होऊन त्याच्यापासून ऊर्जा निर्माण झाली, ती निर्माण झालेली ऊर्जा सगळ्या शरीरामध्ये पसरली. हे सगळं करण्याचं काम कोणाला करायचंय? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः, तो हे काम करतो. पण तो हे काम करण्याकरता तो जठरात बसलेला नाही आहे. तो जिथं बसला आहे तिथून तो योग्य वेळी त्या जठराला दीप्ती देतो. नाही तर काय झालं असतं, तो जर सारखा जठरात जाऊन बसला असता तर खाणंच संपलं नसतं. जन्मभर फक्त खातच राहिलो असतो, दुसरं काय केलं असतं. अग्नी आहे, तो अग्नी चालू ठेवायला नुसती आहुती देत बसलो असतो. हे चाललंय खाणं, असं नाही आहे. तो जठराग्नी प्रदीप्त, दीप्ती म्हणून त्याला शब्द वापरला की तो त्या जठरामध्ये योग्य वेळी, भूक केव्हा लागते, घड्याळ आहे, आमचं बायोलॉजिकल क्लॉक आहे, काही सारखी भूक लागत नाही आम्हाला, ज्या वेळांनी लागायची त्याच वेळी लागते. भूक लागली कीच पाचन करणारी द्रव्य शरीरामध्ये म्हणजे जठरामध्ये त्या ठिकाणी बाहेर पडतात आणि ते स्राव पाझरायला लागतात आणि मग त्याच्यावरती आम्ही अन्न. म्हणून तर आपल्याला सांगितलं एक वेळ ठरवा, जी वेळ ठरवाल त्यावेळी रोज भोजन घ्याल. आणि ही वैश्वानराची पूजा आहे म्हणून सांगितलं. हा पोटातला वैश्वानर, आम्ही जर आमच्या पोटाला जर रोज 1 वाजता जेवायची सवय लावली असेल तर 1 वाजता जठरामध्ये पाचक रस स्रवतात. मग 1 वाजता ते स्रवणाऱ्या रसांना जर आम्ही अन्नाची आहुती नाही दिली तर ते बिचारे फुकट जातात. 2:30 वाजता जेवलो तर काही त्याचा उपयोग नाही आहे. ते बिचारे तिथे साठून राहतात, पडतात, त्यांची कार्यक्षमता कमी होते, जठराचं कार्य करणं त्या पाचनाकरताचं थांबून जातं. मग आपण म्हणतो फार उशिरा जेवलो, काही भूक नाही हो, रात्री 9 वाजले तरी भूक लागली नाही, लागेल कशी? कारण ते जठर पचवूच शकत नाही. आणि आम्ही आमचं शरीर बिघडवून घेतो. भलत्या भलत्या वेळी रोज जेवायला लागलो की आमच्या पोटाला बिघडवतो, तो विषय सोडा. पण हा जो वैश्वानर आहे, हा वैश्वानर त्या जठराला दीप्ती देतो. ती जी दीप्ती आहे ती अन्न पचवते. अन्न पचवल्यावर आम्हाला ऊर्जा निर्माण होते. निर्माण झालेली ऊर्जा आमच्या सगळ्या शरीराला खेळवते. म्हणजे आम्हाला जे जे कार्य करायचं आहे ते ते कार्य आम्ही करू शकतो. आता हे कार्य करण्याकरता ही ऊर्जा जी खर्ची पडते किंवा ही ऊर्जा जी आम्हाला मिळते किंवा ह्या वैश्वानराचा हा जो अग्नी आहे तो आमच्या पोटामध्ये जाऊन हे कार्य करतो किंवा प्राण संबंध देहाला चेतना देण्याकरता सर्वदूर पसरलेला असतो. हे सगळं कोण करतं? हे सगळं करायचं काम अपान करतं. हा जो अपान आहे हा कुठे आपण मगाशी पाहिलं की तो नाभीच्या खाली देहाचे 2 भाग करा, वरचा भाग प्राण, खालचा भाग अपान. आता ते अपान काय करतोय? ती जी शक्ती आहे ती खर्ची घालतो. ती खर्ची घालतो म्हणजे काय करतो? त्या कुंडात टाकतोय ती शक्ती. ज्या कुंडामध्ये प्राण आहे ते कुंड प्राणाचंच आहे, पण अपानाने शक्ती देत राहायची. अपानाने शक्ती दिली की प्राणाने काम करायचं. कारण आपल्या अंगात आता आज उपवास केलाय, निर्जळी उपवास केलाय, काही हातपाय चालत नाही, थकावट येते, पडून राहावंसं वाटतं, ग्लानी येते, कुणाला अशक्तपणा येतो. कारण दिवसभरामध्ये अन्न मिळालं नाही. अन्न नाही मिळालं की दुर्बल कोण झाला? प्राण. आणि प्राणाला बलवान करणारी कोण? तर अपानाने दिलेली ऊर्जा. अपान ऊर्जा देतो आणि प्राण बलवान होतो. आत्ताची प्रक्रिया काय चालू आहे? आत्ता आमचा देह जो चाललेला आहे ते चंद्र अमृताच्या तळ्याच्या त्या कुंडामधून जो थोडा 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 स्राव येतोय, तो स्राव कोणाला मदत करतोय? ते साक्षात शक्तीचं रूप या वैश्वानर आत्म्याच्या साह्याने आमच्या शरीरामध्ये अन्नाचं पाचन करून ऊर्जा देऊन ती ऊर्जा अपानाच्या द्वारा प्राणाला देऊन हे शरीर कार्यरत ठेवतो. आता हा अपान एवढंच करतोय. अडचण काय आहे आता या योगशास्त्राच्या दृष्टीने? की जे आलं ते खर्ची पाडलं, शरीर चालू ठेवलं, आज रात्री झोपलं की पुन्हा प्राणाने त्या सगळ्या, आपण हा विषय अनेक वेळा बघितला,
की झोपल्यावर सगळे झोपतात, सगळे त्या पुरीमध्ये प्रवेश करतात. पुरी शयते पुरुषा, ते सगळे प्रवेश करून ईश्वराच्या ठिकाणी राहतात. राहत नाही कोण किंवा जात नाही तो कोण? फक्त प्राण. रात्री झोपत नाही तो फक्त प्राण आहे. प्राण झोपत नाही, बाकी सगळे झोपतात. मन झोपतं, इंद्रिय झोपतात, इच्छा आकांक्षा विचार बुद्धी सगळं झोपलेलं असतं. नाही झोपत तो फक्त प्राण झोपत नाही. आणि नाही झोपत तो तैजस आत्मा, ही जे आत्म्याची रूप आहेत, जे स्वप्न दाखवतं वगैरे, असं आत्ता आपला तो विषय नाही आणि आता आपल्याला थांबावंही लागेल. तर यामध्ये जी आपली नैसर्गिक क्रिया आहे ती एवढीच आहे की ऊर्जा आमच्या ठिकाणी भगवंतानी इथं येतानाच त्या ऊर्जेचा स्रोत देऊन पाठवलं. त्या ऊर्जेच्या स्रोताचं विघटन करण्याचं काम करणारं साधन पण देऊन पाठवलंय. आणि त्या दोघांच्या साह्याने, हा मूळचा आमचा साठा डेपो, ह्याच्या साह्याने ह्या अपान आणि प्राणाचा जन्मभर मौलींनी पुढं त्याला फार छान शब्द वापरला. ते म्हणाले प्राण अपानाचा जोड भात आहे. हे दोघे जोड भात आहे. हा एक नाही कोणी, याच्यावर तो त्याच्यावर हा असे अवलंबून आहे. हे व्यवहार चालू आहे. आता योग्याला काय करायचंय? योग्याला अपानाने रोज चालू ठेवलेला खर्च संपवायचा आहे. त्याला ही ऊर्जा जी आहे ही आमच्या सगळ्या व्यापारामध्ये जी खर्च होतीये आणि त्या चंद्रामृताच्या तळ्यातला तो डेपो जो आहे, शरीर आहे तोपर्यंत आम्ही तो रिकामा करतोय, तो रिकामा करायचा नाहीये. मग काय करायचंय? तो अपान आणि प्राण यांची गाठ घालून द्यायची. हे दोघे जेव्हा एकमेकांशी एकरूप होतील त्यावेळी काय होईल? ती कुंडलिनी जगदंबा जागृत झाल्याशिवाय अपानाला गती मिळणार नाही. अपान प्राणाशी एकरूप झाल्याशिवाय या देहामधल्या सर्व क्रियांवर नियंत्रण येणार नाही. आणि म्हणून ते प्राण आणि अपानानी आत्ता ज्या सुनियंत्रित देहावरती आपलं कार्य करत त्याला चालवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे श्वसन, मला असं वाटलं की बाबा किती आज दिवसभरामध्ये धावपळ केली आहे किंवा एखादा मॅरेथॉन धावून आला आहे, तो म्हणाला आज आता इतके धावलोय, इतके श्वास झाले, इतकी छातीला, इतक्या फुफ्फुसांना, या सगळ्यांना इतका त्रास दिलाय, एक 15 मिनिटाची विश्रांती घ्यावी. श्वास नाही घेतला तर बरं, मग पुन्हा श्वास घेण्याची स्थितीच राहणार नाही. कारण श्वासाला थांबवायला गेलो, त्याला विश्रांती द्यायला गेलो, रक्ताच्या अभिसरणाला विश्रांती द्यायला गेलो, मेंदूच्या कार्याला. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही स्थितीमध्ये मेंदू जर 30 सेकंदाच्या वर जर कार्यरत राहिला नाही तर मेंदू जे कार्यक्षमता संपून जाते, तो पूर्णपणे कार्यहीन होतो. ह्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत, ह्या सगळ्या संस्था या अनैच्छिक आहेत, आमच्या इच्छेवर चालत नाहीत. हात हलवायचा आहे माझी इच्छा, मला काही दुखणं झालं, माझा हातच वर होत नसता तर त्याला काही इलाज नाही, पण हात वर खाली मागे पुढे सगळं हलवण्याचं काम माझ्या इच्छेवर आहे. अनैच्छिक क्रियांना ऐच्छिक बनवणं हे योगाचं पहिलं काम. हृदयाला बंद करतो, योगी करतो. किती दिवस करू? 8 दिवस, 15 दिवस योगाला करता येतं. निद्रा नाही घेतली तरी चालते, भूक लागत नाही, श्वसन गरज नाही. प्रत्येक संस्थेवर नियंत्रण मिळवणं हे ह्या योगमार्गाचं पहिलं सूत्र. ही पहिली इच्छा. आणि दुसरी इच्छा, ह्याच्यात तो रमत नाही. असा जो योगी आहे तो म्हणतो मला हे नको, मला कैवल्य सिद्धी पाहिजे, मला कैवल्य पाहिजे, मला मोक्ष पाहिजे, मला परमेश्वराचं स्थान बघायचं आहे, त्या परमपदाशी मला जाऊन पोचायचं आहे, ही त्याची इच्छा. म्हणून आता पुढच्या वेळी बघताना आपण त्याचे हे जे 2 शाखा आहेत त्या शाखा बघू आणि ह्या 2 शाखांना एक कसं केलंय आणि एक करून ती कुंडलिनी कशी होते ते आपण पाहू. म्हणजे आताचा विषय काय आहे? आता तो बसलाय वज्रासनामध्ये आणि आता तो सगळा त्याचा प्रयत्न सुरू आहे की तो ह्या 3ही बंध करतो आहे. ते सगळ्याचं वर्णन आपल्याला पुढे येईल की ह्या बंधांनी तो त्या स्थानावर बसून तो आपला अभ्यास सराव करतोय. हे 3 बंध केलेत, श्वासाचं नियंत्रण झालंय, असं काही तो तास बसत नाही. ही एक आवर्तन झालं की थांबतो. आपल्यासारखे सामान्य 5 श्वास 10 श्वास लागतील ते घेतो, मग पुन्हा श्वास घेतो, मग पुन्हा तो मूलबंध पक्का करतो,
मग पुन्हा उडियाण करतो, त्या उडियाणाबरोबर पुन्हा जालंधर करतो, पुन्हा त्याला जितका काळ राहता येईल तितका राहतो, श्वास सोडून देतो. म्हणजे आत कुंभक करून तो अभ्यास करतो, पुन्हा कुंभक सोडतो, पुन्हा अभ्यास करतो. जसं आपण प्राणायाम करतो तसाच तो अभ्यास आहे. आणि तो अभ्यास आता त्यांनी सांगितलंय, आता तो अभ्यास चालू करा असं इथे सांगून आपला विषय आज सुरू झालेला आहे. आता त्याच्या पुढे आपल्याला हळूहळू